धुळ्यात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे पुण्यातल्या बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात नवीन माहिती समोर येते। आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलंय। माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल अशी ही माहिती पोलिसांनी दिली आहे। 200हून अधिक संशयितांची कसून तपासणी सुरू आहे। सामूहिक बलात्काराची घटना होऊन 4 दिवस उलटलेत। 3 आरोपी फरार आहेत। त्यामुळे आता आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केले। अधिक माहिती घेऊयात रेवतीकडून। रेवती, हे 10 लाखांचं बक्षीस जाहीर करावं लागलेलं आहे कारण पोलिसांना अजूनही थांग पत्ता लागत नाहीये। काय यामागची मुख्य कारणं आणि बक्षिसाच्या संदर्भातली माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण जर ह्याचा घटनाक्रम बघितला तर गुरुवारी रात्री 11 ते 11:30च्या सुमारास 21 वर्षीय तरुणी तिच्या मित्रासोबत बोबदेव घाटात गेलेली होती आणि सकाळी 5 वाजता जेव्हा गुन्हा नोंद झाला तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आणि त्याच्यानंतर कसून तपासणी आणि चौकशी पुणे पोलीस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून होत आहे। जवळपास 20 ते 25 गुन्हे शाखेचे जे पथकं आहेत ते रवाना करण्यात आले होते, परंतु अजूनही तसं बघायला गेलं तर काहीच हाती लागलेलं नाहीये पुणे पोलिसांच्या। सगळ्यात पहिले सीसीटीव्ही समोर आला आणि त्यातनं एक 3 मुलं त्यात संशयित आहे असं सांगण्यात आलं, परंतु कालचीच अपडेट अशी आहे की ते 3 मुलं संशयित आरोपी नसून दर गुरुवारी ते तिकडे जातात आणि त्यांच्याच त्या एकाच मुलाची आई हे समोर येऊन त्यांनी सांगितलेलं आहे की ते संशयित नाहीत, ते आमचे मुलं आहेत। आणि तसंच त्याच्यानंतर स्केच जारी करण्यात आला। जवळपास त्या स्केचवर आयडेंटिफिकेशनसाठी आतापर्यंत 200हून अधिक कॉल आलेले होते आणि ज्यांचे कॉल आहेत त्यांची माहिती गोपनीय ठेवण्यात आलेली आहे आणि आता त्याच्यावरती 10 लाखाचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। खरं तर प्रज्ञा, ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि तेवढीच धक्कादायक सुद्धा की आज 3 ते 4 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु पोलिसांच्या हाती ठोस असा पुरावा कुठलाच सापडलेला नाहीये आणि त्याच दरम्यान जवळपास लागोपाठ 3 दिवस महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत। तर मग नक्की पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह उद्भवतो। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि लवकरात लवकर या तिघांचा शोध लागावा अशी आता अपेक्षा आहे।